कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लिहिल्या तू रेडी झालीस? काय झालं? तू का रडतेस? काय झालं हिला सांग. कोणी केलंय? कसं झालंय? कोणी केलं कसं झालंय महत्वाचं नाहीये. मला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की तुम्ही एवढं सगळं फोटोशूट अरेंज केलं माझ्यासाठी आणि आता कॉस्ट्युमच नाही. आता सगळी तुमची मेहनत वाया जाणार आहे. हिला असं काही होणार नाही. हे बघ, तू पहिले रडायचं थांबव. ओके, तुझं फोटोशूट आहे, मेकअप खराब होईल. अभि पण माझ्याकडे कॉस्ट्युमच नाहीये. आता काय फोटोशूट होणार आहे? तुझ्याकडच्या एका दुसऱ्या ड्रेसमध्ये करूया ना शूट. काय प्रॉब्लेम त्याच्यात? माझ्याकडे सगळे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत, साड्या आहेत. कास्टिंग डायरेक्टर काय म्हणाला होता, वेस्टर्न कपड्यात हवंय ना पोर्टफोलिओ. हे असे काहीच कपडे नाही आहेत माझ्याकडे. लीला, आपण करू काहीतरी, पण आता काही झालं तरी डोळ्यात पाणी नाही आणायचं. ओके लीला, बस बस, आता रडायचं नाही. ड्रेसचाच प्रॉब्लेम आहे ना. मी काम करतो, असंच काहीतरी घेऊन येतो परत. नको, तुम्ही कुठे जाऊ नका. मला एक आयडिया सुचली. कसली आयडिया? सांगते. इथे मला तुमची साथ हवी आहे. बोल, काय हवंय तुला? अभि, काय झालं? आवडला नाही का तुम्हाला लुक? नुसतं आवडला नाही, खूप आवडलाय. ऑनेस्टली तिला तू वेगळी दिसते, पण खूप सुंदर दिसते. आय रियली लाईक इट. इट्स अमेझिंग की एवढं कमी टाइम स्पॅन मध्ये तू स्वतःला एवढं ट्रान्सफॉर्म करू शकली, आणि तेही असं. आय लाईक. पण एक कमी आहे. काय? एक मिनिट. नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला. हा कडकनाथ जंटलमन अंकल सुबक ठेंगडी पाहून पाखळला. नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे हिटलरला. स्टॉप इट. नो. काय चाललंय? कुठे काय?
आत्ता झाला तुझा लुक कम्प्लीट. थँक्यू. बघायचे बघ किती छान दिसतेस. मॉडर्न येट एलिगंट. लीला, आय एम प्राऊड ऑफ यू की तू कुठल्याही सिच्युएशन मधनं तू एक मार्ग काढतेच. आता लवकर बाहेर ये. बाहेर लोक वाट बघतात. हं? खरंच अभिनसारखा मला लाईफ पार्टनर मिळालाय म्हणून मी होऊ शकते. ते माझ्या बरोबर असेपर्यंत कधीच माझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. वहिनी यांचं नेमकं काय चाललंय बघा ना, मला कळतच नाहीये. मला वाटलं होतं एजे लीलावर मस्त चिडतील, तिला चांगलंच पहिल्यावर घेतील. आणि कसलं काय, एजे नुसते आत बाहेर एवढंच करतात. आता न सांगता वर का गेले, चिडले का नाही तिच्यावर? आधी ना लीलाने ड्रेस खराब झाला म्हणून रडून डोक्यावरती रूम घेतली असेल आणि आता नवीन ड्रेस घातल्याशिवाय मी बाहेर येणार नाही असं म्हणत असेल. मग एजेंना प्रश्न पडला असेल ना की फोटोग्राफर्सना काय सांगायचं. हा बरोबर आहे. म्हणजे वहिनी आपला प्लॅन नक्की वर्क होईल ना? कसला प्लॅन? कसला प्लॅन? काहीच नाही. आम्ही मला माहितीये तुमचाच प्लॅन होता ना हा. माझं फोटोशूट खराब व्हावं म्हणून माझा कॉस्ट्युम फाडला हो ना. मग झाला का प्लॅन? सक्सेसफुल झाला. हे बघा तुम्ही आता ना माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, तुम्ही कितीही प्लॅन केलेत ना तरी जोपर्यंत एजे माझ्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. दुसरी गोष्ट, वाटेत कितीही संकट आली तरी ही लीला त्यावर मात करून पुढे जाऊ शकते. आणि तिसरी गोष्ट ती वेळ आल्यावर कळेलच. बघितलं, या वेळेस पण नाही सांगितलं. विचार अजून तिसरी गोष्ट. आता दरवेळेस पण तिसरी गोष्ट सांगते, 2च सांगितलं तिने. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.